आजचा व्हिडिओ खास आहे. रोजचं जेवण नाही आहे तर 350 माणसांचं कार्यक्रमामध्ये कसं जेवण करावं याचं तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे आणि प्रत्येक पदार्थाचं अचूक असं प्रमाण पण सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पुरीसाठी 10 किलो गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि पिवळ्या बटाट्याची भाजी करण्यासाठी 10 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते सोलायचं काम चालू आहे. आपलं गव्हाचं पीठ चाळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1/4 किलो आपल्याला रवा घालायचा आहे आणि अर्धा किलो बेसन घालायचे. ते पण आपल्याला चाळून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून मोठ्या टोपामध्ये हे पीठ आहे ना ते भिजवून घ्यायचं. भरपूर पीठ असतं ना, मग दोघी तिघी जणी एकाच भांड्यामध्ये मळायला बसतात. असं आबडधोबड मळतात आणि मग दुसरे एक चांगलं मळून इकडे लाटायला बसलेले आहेत पुऱ्या. छोट्या छोट्या गोळ्या करून पुऱ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत. इकडे तळायला बसलेले आहेत. त्या इकडे तांदूळ धुते. सांगा किती घेतोय तांदूळ? 9.5 किलो. बोला. 9.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत. ते आधा नाल्यावर त्याच्यात टाकायचे. हां, आता हे धुवून घेते. पाणी टाकून त्याच्यात धुवून घेते. हां. जास्त प्रमाणात भात करायचा असेल ना की पाण्याला अशी उकळी काढून घेतात आणि मग तांदूळ धुवून घालतात. आपण एकूण 12 किलोचा भात करणार आहोत, पण ह्या टोपामध्ये 9.5 ते 10 किलोचाच भात राहतो. मारा जरा पलटा. पाणी नको आहे ना? नको पाणी. जरा बारीक करू काय? हां, आता निंबाळताना बाजूला बारीकच करा. गोले मोडले ना मग गळ आहे की मोडतात ते. किती किलोचा आहे आता? 10 किलोचा. 10 किलोचा आहे. मग अर्धाच शिजवायला हवा. तिथं द्यायचा कमी काय पावणे 2 किलो. मूग डाळ 1.25 किलो, तूर डाळ 1.25 किलो, असे 3.5 किलो डाळ आहे. डाळीत आता मिरच्या उकडीची घातलेली आहे. मिरचीच आहे मीठ. कुर्मा बनवायचा आहे. 1 लिटर तेल, दालचिनी घातलीत ना? सांगा सांगा सांगा. 4 पानं पाहिजे ताजी झाडाची पानं. 2 किलो कांद्याची पेस्ट, सफेद तिळची पावडर, 50 हिंग, 25 ग्रॅम हळद आणि 1/4 किलो घरचा लाल मसाला आहे. कलरचा 50 ग्रॅम आणि 200 ग्रॅम घरचा. मिरची पावडर, 2.5 किलो टोमॅटोची पेस्ट, 30 ग्रॅम मटन मसाला, एक 10 ग्रॅमची 3 पॉकेट. आठ किलो फ्लावर आहे कापून घेतलेला. 3 किलो बटाटे, 1 किलो भाजलेलं खोबरं वाटून घालायचं. 10 किलो वाटाण्याच्या शेंगा, 10 किलो शेंगा होत्या त्याचे सोललेले हे वाटाणे. कुर्मा मसाला 100 ग्रॅम. 100च टाकताय ना, अजून टाकताय? आणि त्यातलं जरा गरम मसाला 50 ग्रॅम. 50 ग्रॅम ना? हां. हा कसला आहे? खातू मसाला. खातू मसाला 10 ग्रॅम. खातू मसाला 10 ग्रॅम.
लागलंच नाही ना. स्लो केला तरी चालत. मध्ये लागत मध्ये लागत. त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. झाकण ठेवायचं आणि ही कुर्मा भाजी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. ही गावच्या पद्धतीची कुर्मा भाजी आवडली तर नक्की लाईक करा. इकडे इतर तयारी होत आहे कोशिंबिरीची. आपली झटपट अशी कुर्मा भाजी तयार झालेली आहे. इकडे एका साईडला आपले पापड पण तळत आहेत. डाळ शिजून तयार झालेली आहे. खाली उतरायची आणि तिला आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी टोपामध्ये तेल, जिरं, मोहरी आणि लसूणच्या पाकळ्या घातलेल्या ठेचून, हिंग, आलं लसूणची पेस्ट, हळद, ना काय काय आहे, कांदा खोबरं मिरची पण आहे, नाही कांदा खोबरं आणि लसूण. कांदा खोबरं लसूण आणि हळद याचं हे वाटण. त्याच्यामध्ये थोडी थोडी करून अशी डाळ ओतायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि डाळ आहे ती चांगली शिजवून घ्यायची. जरा कढी येऊन दे. काय करायचं एकत्र करू ना. ते येत आहे ना पण केलं ना. मिरचीची पेस्ट ना. मिरचीची पेस्ट आणि थोडंसं खोबरं टाकलं ना. पिवळी टाकलीत की जरासं टाकलं. अच्छा हां वरणातलं होतं ना. हां. मीठ असं चोळून घेतलं की भाजी चांगली होते. बटाट्याची भाजी करण्यासाठी टोप गरम करायला ठेवलेला आहे. 1 लिटर त्याच्यामध्ये तेल घालायचं. 100 ग्रॅम मिरची पण पेस्ट पण टाकलेली आहे थोडी. लसूण 50 ग्रॅम लसूण. हिंग मोठा 1 चमचा. 2 किलो बारीक चिरलेले कांदे. जिरं मोहरी पहिली टाकायला पाहिजे ना. ते करपेल ना म्हणून एक 50 ग्रॅम मोहरी. मोहरी करपू नये ना म्हणून कांद्याच्या नंतर टाकायची. जिरं 25 ग्रॅम. 25 ग्रॅम थोडं जास्त जिरं. कढीपत्ता. हळद.
आलं लसूण मिरचीची पेस्ट केली की भाजी तिखट होते. आलं लसूण मिरचीचा ठेचा. तीन नारळाचं ओलं खोबरं. फोटो घेते. आपली कुर्मा भाजी तयार झाली. बटाट्याची भाजी, गोडी डाळ आणि भात आपला तयार आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.